मित्रांनो समोरच बघू शकता आजच्या पाटगाव मैदानात एक चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली रायफल पळाला। नमस्कार मित्रा। नमस्कार। कुठून आलता आज या पाटगावच्या मैदानाला? मी मुरबाड कोरवले। कसं काय होतं आज या रायफलचं नियोजन? नियोजन का परवा दिवशी गाडी जमलेली होती बॅनरवर, दोन दाद लपून गाडी होती, बैल गाडी चांगली अशी गाडी पर्यंत गुलाल झाला। दादा रायफल आणि कोण पळाला? रायफल आणि वावे करते आमचे दादा आहे, त्यांचा रायफलच त्या पण वासराचं नाव आहे, तिथला वासरू पळाला। आणि समोरून कोणती गाडी होती? समोरून होती आपली मैत्रीपूर्ण होती, ती सरलांबेची शापूरची होती। नक्कीच ना, रायफल पण एक चांगला असा पळतो कुठेतरी। कसं काय आजचं नियोजन वगैरे होतं? असंच घरी आम्ही बसलेलो, तर मैदान पडला पाटगावचा, मग बॅनर सोडला आम्ही, तेही आम्हाला फोन केला का गाडी करता करू बोललो। दादा नक्कीच ना, रायफलची खरेदी वगैरे कुठली? खरेदी आपली साधी खरेदी आहे, बेल्ले बाजारामधून केलेली। साधारण किती म्हणजे किती हजाराची खरेदी आहे? 31,000 200 रुपयाची खरेदी आहे त्याची, खरं सांगा। नक्कीच मित्रांनो बघा, बैलगाड्या क्षेत्रामध्ये नक्कीच कोणतरी ना खरेदी कधी कोण सांगत नसतं, खरी रक्कम तर कोण नाही सांगत, पण तुम्ही सांगितले। रायफल आपला म्हणजे किती दाते होते तधीपासून तुमच्याकडे? नाही आदत आणलेला वासरू आणलेला। मित्रांनो बघू शकता आदत वासराला एवढं कुठेतरी उंचावर असं नाव ठेवलं कोरलेव गावाचं आणि मालकाचं। काय बोलू शकतो रायफल बैलाबद्दल? बैलाने अजून आम्हाला काही नाराज नाही केलेलं, चांगला असा घेतला म्हणून चांगलाच फुलत आहे। दादा रायफलला कोणत्या साईडून आणि कुठून पळतो आणि कोणते फाटी वगैरे त्याची आवडीची वगैरे आहे का? अशी कोणती फाटी वगैरे? डावी फाटीची आवडीची आहे, डावी फाटीतून दोन्ही साईडने पळतो, आतून पण पब्लिकने पण। दादा आज रायफल म्हणजे पैरा होता, त्याच्याबद्दल काय बोलू शकतो? तो पण चांगला असा बैल आहे, चांगली अशी गती लावतो, एक देऊनच आधी खालीवर काही होत नाही, जुलून गाडी पण। दादा ना समोरून पण एक चांगली गाडी होती, त्या गाडीबद्दल काय बोलू शकतो? समोर गाडी पण चांगली होती। नक्कीच मित्रांनो, बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना कुठे ते हार्दीच होते। आणि रायफलचं घरी वगैरे नियोजन कसं काय असतं? घरी काय नाही, आपल्या साध्या कुठे शेतकऱ्याच्या पद्धतीने साधं नियोजन असतं आपलं, खानाखुरात सगळं व्यवस्थित। साधारण आपल्या या रायफल बैलाने किती अशा गाड्या झाल्या असतील? भरपूर गाड्या झाल्या, छोट्या मोठ्या। तरी साधारण आकडा वगैरे काय सांगू शकतो का? झाल्या जवळजवळ 50च्या वरतीच झालेले। नक्कीच मित्रांनो, आणि रायफल आपला बैल कोणकोणत्या पायऱ्यांच्या मध्ये पळाला आणि कोणकोणत्या अड्ड्यांच्यात? आपल्या मुरबाड मधल्या सर्व अड्ड्यांच्यात पळालेले आहे, बाहेर फक्त एक नाही, जवळजवळ सगळ्याच अड्ड्यांवर पळाले। रायफल असतोच कोणत्या म्हणा, प्रत्येक अड्ड्यात बोलला का रायफल असतोच। आणि कोणकोणत्या पायऱ्यांच्या मध्ये आपण पायऱ्यांचा विषय काढला ना, कुठेतरी पायऱ्यांच्या बद्दल पण कमी जाणवते रायफलला, म्हणजे पाहिजे तसा पुरणारा बैल असा भेटत नाही। असे कोणती इच्छा वगैरे आहे का रायफल याच पायऱ्यामध्ये असा पळावा? काय नाही, असा इच्छा कोणती ठेवलीच नाही त्यांनी, आपला सर्वसाधारण नाद आहे, आपण गुलाल हाऊसच केली आमची अशी। बाबा काय बोलू शकतो, इतके वर्ष तुम्हाला या नादामध्ये झाले, पहिल्याचा नाद आणि या आजकालचा नाद फरक आहे? पहिल्याच्या त्या वेगळे होते ना, आताचा वेगळे, काय फरक काय जाणवतो तुम्हाला? फरक आता जरा पहिल्यापेक्षा जरा चांगलं वाटतं। आता ना कुठेतरी भांडण तंटा पण कमी होतो लाईव्ह मुले, आणि वादविवाद पण मैत्रीपूर्ण गाड्या होतात। आम्ही वाद करतच नाही कोण। नक्कीच ना, कुठेतरी मैत्रीपूर्ण गाड्या ना खेळायला पण मजा वाटते। बैलगाडा क्षेत्राबद्दल काय बोलू शकतो बाबा? काय बैलगाड्याच्या आता बैलगाडा पहिल्यापेक्षा आता तरी चांगलं वाटतं म्हणजे। नक्कीच साधारण बाबा किती वर्ष झाले तुम्हाला या बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये? मी लहान होतो, माझ्या वडिलांपासून आपल्याकडे अशा रायफलच्या आधी कोणकोणते बैल वगैरे होऊन गेले? भरपूर बैला झाली तशी। साधारण असा कोणत्या आठवणीतला बैल वगैरे आहे का? आता ते बैल नारायला जोलतो, मेला बैल आमचा सरजा बैल होता। नक्कीच ना, रायफलची अशी कोणती शर्यत वगैरे आहे का ती तुम्हाला अशी म्हणजे कधी तुम्ही विसरू शकत नाही अशी? त्यांनी आज परत त्यांनी ते आमची काही याच केली नाही, आम्हाला कधी नाराजच केलं नाही त्यांनी अजून। नक्कीच ना, या नादामुळे घरच्यांचा पण कुठेतरी सपोर्ट लागतो, घरच्यांचा कसं काय असं? सपोर्टाला आम्ही सगळे भाऊच आहे, सगळे सपोर्टच एका। नक्कीच ना, बैलगाडी क्षेत्र म्हटलं की तरुण पिढी खूप असते, तरुण पिढीबद्दल काय बोलू शकतो मित्र? पिढी आता जी चांगलीच आहे, काही वाईट आहे, काय समजून घेतले एकमेकाला। पहिल्याने पण काही म्हणजे हाऊसच केली अशी, पूर्ण औषध त्यांनी कंटिन्यू गुलालामध्येच कंटिन्यू गुलाला ना, अशी हार म्हणजे मानलीच नाही काय? गोष्टी कुठेतरी एखादी गेली आता सगळे जिंकल्या, पण त्यांनी अजून कधी नाराज तर नाहीच केला आम्हाला। हा नाद आहे ना, असा या नादात बोलाल तर याही आम्हाला टाकले
आणि आम्ही ज्यांना टाकले त्याही कधी पायऱ्या मागून आम्ही नाही कोणाला बोललो. हो नक्कीच. अशा कितीतरी शर्ती तुम्ही हार झाल्यात तरी पण त्या पैऱ्यांच्या मध्ये पळाले रायफल. आपण नाराज नाही कुठं, जरी बैल मागला आपण नाही मागला. आम्ही दुसऱ्याला कधी असं समजत नाही का बा तो त्याने आपल्याला आपण जर टाकले ना तो आपल्याकडे पैरा मागता असं कधीच कोणाला कमी नाही समजलं. समजलं. आणि आपला पण रायफल कुठेतरी म्हणजे चांगला असा पळतो. हा म्हणून तर बैलाचं आज नाव आहे आमच्या असं. नक्कीच धन्यवाद असा तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल मला. थँक्यू. बघू शकता मित्रांनो रायफल आणि त्यांचा सपोर्ट.